श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुला स्वर्गात जायची इच्छा असेल तर स्वामी माऊली सोबत फक्त 11 मिनिटे घालव. पुढील 11 मिनिटे तुझ्या भाग्याचे खूप काही दरवाजे उघडू इच्छितात. तू प्रवेश करता तुझे जीवन उन्नती, प्रगती आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी उन्नत होते. बाळा, जेव्हा तू हा संदेश संपूर्ण ऐकशील तेव्हा तुझ्याकडे ते दिव्य आशीर्वाद, ते चमत्कार घडायला लागतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज येथे तुझ्यासमोर उपस्थित आहे. तू जर मनापासून माझा धावा करत आहेस, माझे स्मरण करत आहे, तर त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हे तुझ्या हाकेला ऐकून, तुझे स्मरण ऐकून स्वामी म्हणतात, बाळा, माझा आशीर्वादाने पूर्ण करणारे हे पुढील 2 महिने तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरणार आहेत. त्यासाठी स्वामींकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई, मी तुझे बाळ आहे असे टाईप करा. तुम्ही इतके प्रयत्न करत आहात ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होणार आहे. स्वामी देव तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा तुमच्या मागे पुढे आहेत हे विसरू नका. तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत हे विसरू नका. देव तुमच्या मनातील ते छोटे छोटे इच्छा पूर्ण करायला आज येथे तुमच्या पुढे उपस्थित आहेत. तुम्ही फक्त देवाजवळ ती प्रार्थना करा आणि प्रार्थना सर्वांचे कल्याण होईल असे देवाकडे मागा. मग देवही तुमचे कल्याणच करतील. देवांजवळ कधी कोणासाठी काही वैरभावाने मागू नका. देव सर्व काही पाहत आहेत. ज्यांनी कुणी तुमच्यासोबत विरोध केला, तुमच्या विरोधात कार्य केले आहे, तुम्हाला मागे ठेवून तुम्हाला खूप काही त्रासदायक यातना दिल्या आहेत, पण ते सर्व काही देवांनी पाहिले आहे. तेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागताना देवाकडे सांगा की, देवा, जेव्हा तुम्ही न्याय कराल तेव्हा माझ्यासोबत तुमचा न्याय नक्कीच होईल, यावर माझा विश्वास आहे. आणि सर्व काही निश्चिंतपणे स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत रहा, कारण देव सर्व काही पाहत आहेत. आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की, बाळा, तू जर काही परिस्थिती बदलू शकत नाहीस तर त्या परिस्थितीला स्वीकार करण्यास तू तयार राहा. आणि जर तुला त्यात परिवर्तन घडवायचे आहे तर तुला देखील काही प्रयास करावे लागतील. आणि जर तुम्ही ते बदलू शकत नसाल, परिवर्तित करू शकत नसाल, तर सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी मला माहीत आहे की तुम्ही इतके व्यस्त होतात की मी तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण आणि पवित्र संदेश देऊ इच्छितो त्याचा सुद्धा तुम्ही कंटाळा करता, कारण तुम्हाला इतका वेळ अपुरा वाटतो आणि तुम्ही इतर काहीतरी करण्यात वेळ घालवता. पण त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे मन परिवर्तन करणारा, तुमच्यातून नकारात्मकता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे, तर त्यासाठी मी योजना केली आहे. तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. बाळा, ज्या गोष्टींची योजना मी तुमच्यासाठी केली आहे, तुमच्यासाठी निर्मिती केली आहे, ते फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आनंद प्रदान करण्यासाठी आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तेव्हा देवाची प्रार्थना करा, कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या घरी लवकरच तो आनंद येणार आहे. तुमच्या घरातील व्यक्ती जी तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. तुमच्या सर्व काही संघर्षाची समाप्ती होणार आहे. तुमच्या सर्व काही संघर्षाची समाप्ती होण्याचा काळ येत आहे. तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आहेत, खूप काही कष्ट घेऊन इथपर्यंत आले आहात, खूप वर्षापासून ज्या काही गोष्टी तुमचा निचरा करत होत्या, त्या आता सर्व काही देव आनंदात परिवर्तित करून तुम्हाला प्रदान करणार आहेत.
तुमच्यासाठी देवाची एक विशेष योजना. आता तुम्ही त्याचा भाग होणार आहात. देव तुमची काळजी घेत आहेत. निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. कारण जेव्हा देव काळजी घेत आहे तर आपण सामान्य मनुष्य देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करावे. देवाची पवित्र ऊर्जा सतत प्रवाहित होत असते. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुभव कित्येकदा केले असतील, जेव्हा तुम्ही काही कठीण प्रसंगात असतात तेव्हा देखील स्वामी तारतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला हवे असलेले वाहन मार्गी लागले आहेत. ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे. तुम्ही त्यासोबत आनंदी राहणार आहात. तुमच्या गरजा भागवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. देवाचे चमत्कार तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहेत. तुमच्या स्वप्नातील घर तयार केले जात आहे. देवाची तुमच्यासाठी योजना आहे. तुम्ही जे काही मागत आहात, जे काही स्वप्न रंगवत आहात, त्यात स्वामी रंग भरायला आले आहेत. तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा. विश्वास ठेवा. देवावर ठेवलेला विश्वास कधीही वाया जात नाही. केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही. तुम्ही ज्या नोकरीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती तुमच्याकडे येत आहे. त्यातील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील त्या कमतरता पूर्णत्वास नेल्या जातील. देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. तुम्ही आता काळजीमुक्त असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करत आहे. माझे आशीर्वाद तुम्हाला इतके फळतात की तुमचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीने भरून जाते. तुमचे मन सतत आनंदी राहू लागते. त्या क्षणाला तुम्ही जेव्हा प्रेमाने माझे धन्यवाद करतात तेव्हा देखील ते धन्यवाद माझ्यापर्यंत येतात. तुमची केलेली प्रार्थना देखील मी स्वीकार करतो. जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर ते मी मनापासून स्वीकार करतो. बाळा, तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थनांना सर्व काही उत्तर देत आहे. तू विश्वास ठेव. जे तू काही चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. पण त्या व्यतिरिक्त माझे आशीर्वाद तुझे सहकुटुंब आनंदित करणारे आहेत, जे तुझ्याकडे लवकरच एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. तुम्ही या संदेशावर विश्वास ठेवत असाल तर स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याण करणारच आहेत. बाळा, जर या क्षणाला देखील तू कोणत्या काळजीत असशील तर काळजी करणे थांबव. कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. तुम्ही ती काळजी संपवावी अशी मी तुमच्याकडे आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन बदलणार आहेत. इथून पुढे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. जो कोणी माझा प्रिय भक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी तो आनंदाची बातमी नक्कीच ऐकेल. त्याचा विश्वास असो अथवा नसो, पण मी माझे कार्य करणार आहे. तुम्हीही तुमचे कर्म करा. देव म्हणतात, माझा विशेष संदेश तुझ्यासाठीच आहे. कधी कधी लोक घाबरतात. त्यांना कुठे जायचे आहे आणि कोणते निर्णय घ्यायचे हे देखील कळत नाही. तेव्हाही मी त्यांची साथ सोडत नाही. कारण ते माझे निरागस आणि खूप काही शांत बाळ आहे. त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. त्याला ज्या दिशेने वळायचे आहे त्यासाठी त्यांच्यात सामर्थ्य मी देईन. त्यांच्या पाठीशी सदैव मी उभा आहे. कोणी त्याला कितीही चुकीचे मार्ग दाखवले पण कोणीही त्याला त्या चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही. कारण मी त्याच्या सोबत आहे. तो माझा प्रिय बाळ आहे आणि मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहून त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहे. ज्या मार्गावर चालून तो त्याची प्रगती शांततेने साध्य करू शकेल. बाळा, आताही उशीर झालेला नाही. तुम्ही जे काही निर्णय घेत आहात त्यात मी तुम्हाला अनुमती देईन आणि तुम्ही त्यानंतर ते निर्णय घेण्यासाठी इतके सक्षम आणि समर्थ व्हाल. कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला तो मार्ग दाखवत आहेत हे विसरू नका. जेव्हा कोणी तुम्हाला त्या गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी एक प्रयत्न
करतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा असतो आणि त्याला तुमच्या जवळून दूर करण्यासाठी ते सक्षम प्रयत्न करतो. बाळा, कारण मला माहीत आहे हा माझा बाळ निरागस आहे. तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही, कारण तो माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आहे. तो विश्वास जागा करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तुम्हाला कोणीही कधीही चुकीचे मार्ग दाखवले तरी तुम्ही त्यावर चालणार नाहीत. बाळा, तुझ्या स्वामी आईंवर संपूर्ण विश्वास आहे ना? मग तो तसाच ठेव. कारण जेव्हा तुम्ही पुढे जातात, एक पाऊल उचलता, तेव्हा देव तुमचा पाठीराखा आहे हे विसरू नका. स्वामींची कृपादृष्टी त्यांच्या प्रत्येक भक्तांवर आणि त्या प्रिय भक्तांवर अधिकाधिक असते. जो श्रद्धेने त्यांचे नामस्मरण जपतो, त्यांचे पूजन करतो, त्यांच्याकडे प्रेमाच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने पाहतो. स्वामी आई सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला कधीही कोणत्याही मार्गावर भटकू देणार नाही. तेव्हा स्वामी यांच्या चरणावर त्रिवार वंदन करून स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. खूप काही बदल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत ते आता तुझ्या जीवनात येणार आहे. बाळा, चिंता करू नकोस, कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे. माझे आशीर्वाद तुझे जीवन सुखद अनुभव देणारे ठरणार आहेत. बाळा, तुझ्या जखमा भरून तुला ती शांती मी देऊ इच्छितो. तुला ते समाधान मी देऊ इच्छितो. बाळा, तुमच्या मार्गावर असलेल्या अद्भुत चमत्कारांना प्राप्त करण्यासाठी, आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. आम्ही तुमच्या दिशेने तेच पाठवू इच्छितो जे तुमच्यासाठी शुभ फळ देणारे आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा तुमच्या मनातली ती इच्छा असो. नेहमीच देवापुढे प्रकट होताना काही मर्यादापुरती मागू नका, कारण देवाचे आशीर्वाद हे अमर्याद आणि अनंत आहेत. तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे तुम्हाला मिळू शकते. म्हणून निश्चिंत राहा, फक्त प्रार्थना करा आणि विश्वास संपूर्ण ठेवा, कारण तुमच्या दिशेने जे काही देव देत आहेत ते अनंत आहे. त्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही एखाद्या नात्यातून किती प्रेम, आनंद प्राप्त करावा हे देवावर सोपवा. निश्चिंत व्हा, कारण कोणते नाते हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे आणि ते तुमच्या जीवनात किती शुभ फळ देईल हे फक्त तुमचा देव आणि देवच जाणतो. तेव्हा सर्वस्वी देवावर काही गोष्टी सोपवून निश्चिंत राहा. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या कुटुंबाला सुख, संपत्ती, आनंद आणि प्रगतीची वाट देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी माऊली चरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.